हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण पालकच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या करत असतो। पालकाचं वरण, पालक बटाटा आणि अशा वेगवेगळ्या पालकाच्या आपण भाज्या करत असतो। आज आपण करणार आहे लसूणी पालक। एकदम चविष्ट लागते, हॉटेलसारखीच आपण अशा पद्धतीने केली तर हॉटेलसारखीच होते ती। तर आपण बघूया लसूणी पालकसाठी लागणारं साहित्य। हे बघा का कांदा घेतला एक मोठा चिरून, पालक जरा चिरून घेतले आणि हिरवी मिरची आहे आणि साखर आहे, एक चमचा 2 चमचे हे बेसन आहे, टोमॅटो आहे आणि धणे आणि हळद पावडर आहे, लसूण भरपूर लसूण घेतले आणि जिरे। आता हे पालक आहे, हे पालक आपण आता गरम पाणी करायला ठेवलं आहे त्याच्यात टाकूया। हे पाणी उकळतंय, याच्यात आपण पालक टाकूया। हे पाणी उकळतंय, याच्यात सगळे आपण पालक टाकूया। त्यामुळे पालकाचा रंग तोच राहतो, हिरवागार असा राहतो। आपण सगळी पालक टाकून घेऊया। आपण हे ना पालक असं याच्यामुळे सॉफ्ट होतं आणि कलर आपला ग्रीन राहतो। आणि याच्यानंतर आपण थंड पाण्यात टाकूया। तेल तापत ठेवले, तापलं आपलं जिरं टाकूया। थोडं जिरं तडतडलं की आपण कांदा टाकूया। कांदा पण थोडं सोनेरी घेऊया। आता आपण हिरव्या मिरच्या टाकूया। छान परतून घेऊया। आणि पालकाचे भरपूर फायदे आहेत। रोगप्रतिकारशक्ती वाढते, ऊर्जा प्रदान करते, डोळ्यांसाठी पण चांगलं आहे, त्वचेसाठी चांगलं आहे, प्रतिकारशक्ती वाढते आणि हाडं मजबूत होण्यास मदत करते। असा भरपूर बहुगुणी असा पालक आहे। आपण पालकाचे भजी करतो, पालकाच्या भाजी करतो, पालकाचे पराठे करतो, वेगवेगळे प्रकार करतो, वेगवेगळ्या हे बेसन टाकणार आहे 2 चमचे। ते बेसन टाकल्याने भाजीला एकदम घट्टपणा येतो, भाजी एकदम घट्ट छान होते अशी। आता आपण हे बेसन तेलात परतून घेऊया 2 मिनिटं, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल। छान परतून घ्यायचं तेलामध्ये बेसन, म्हणजे ते कच्चं राहत नाही आणि भाजीला छान घट्टपणा येतो। आता आपण ना हे पालक जरा जाड, आमच्या घरी ना थोडंसं जाड चिरून टाकलेली ती आवडते, म्हणजे भाजी खाताना ते छान लागतं। आपण चिरून घेतली पालक ती टाकूया आणि आपण तिथे परतून घेऊया। तेलात परतून घेऊया। आणि आपण असं परतून घेऊ त्याला। परतलं गेली आपण बेसन आणि सगळं टाकलं, कांदा हिरवी मिरची। आता हे आपण
जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचे विसरलो, ते टाकून आपण आता तेलात परतून घेऊया. गरम पाण्यात टाकली, मग नंतर थंड पाण्यात टाकली. त्याच्यामुळे ना तो पालकाचा रंग हिरवागार असा राहतो. आता आपण वाटून घेऊया. आपण धणे आणि हळद टाकूया. धणे पावडर, हळद, छान परतून घेऊया त्याला 2 मिनटं. धणे हळद पावडर टाकून परतून घेऊया. ही पिवरी केली पालकाची ती आपण टाकूया. आता आपण ही पालकाची पिवरी केली ती टाकूया. हिरवागार छान तसाच रंग राहिला आहे पालकाचा. आता आपण मीठ टाकूया त्याच्यात. हिरवा रंग तसंच राहावा म्हणून आपण थोडीशी साखर टाकूया, म्हणजे कलर हिरवागार असा राहतो साखर टाकल्याने. आणि आता आपण हलवून घेऊया. आपण बघा ते घट्ट झाली, कारण की बेसन टाकल्यामुळे आपली याचा पालकाचा ना घट्टपणा आलाय एकदम. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. छान हलवून घेऊया. अरे तर जिरं टाकूया त्याच्यात. तेल तापलंय, जिरं टाकलं की आपण हे लसूण चिरलंय थोडं. आता हे सोनेरी रंगाचं पण ठेवूया. छान आपण सोनेरी रंग येऊ देऊ त्याला. तर आपण जिरं टाकलं तेलामध्ये, लसूण टाकलं भरपूर, थोडंसं असं जाडसर चिरून घ्यायचं. आणि आता आपण ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत तेलात परतून घेऊया. सोनेरी रंग आला लसणाला. आता आपण लाल मिरच्या टाकूया. छान आपलं लसूण तेलात तळल्या गेल्या, मिरच्या पण गेल्या. आता आपण ते पालकाचं भाजी टाकूया. एकदम छान असं चविष्ट, हॉटेलपेक्षा चविष्ट असं लसुणी पालक तयार. आणि चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, आनंदित राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.